नमस्कार मित्रांनो, आता तुम्हाला एस टी बसने प्रवास करण्यासाठी NCMC कार्ड हे अनिवार्य करण्यात आलेले आहे। NCMC कार्ड म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड। आता हे कार्ड कोणत्या व्यक्तींना लागू असेल किंवा हे कार्ड काढल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या सवलतींचा लाभ मिळणार आहे, त्याच पद्धतीने हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच हे कार्ड काढण्यासाठी आपल्याला कोणत्या ठिकाणी जावं लागेल याची देखील माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा। तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या ASP मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। मित्रांनो, ST बसचा प्रवास करीत असताना अनेक प्रकारच्या सवलती या देण्यात येत असतात, जसं की विद्यार्थ्यांसाठी पास, त्याच पद्धतीने विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत देण्यात येणारे मोफत पास, तसेच मानव विकास योजनेअंतर्गत देण्यात येणारे पासेस, त्याच पद्धतीने 75 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना आपण अमृत ज्येष्ठ नागरिकाचं तिकीट देत असतो, म्हणजे फ्रीचं तिकीट देत असतो। तसेच 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना हाफ तिकीट देण्यात येत असतं आणि महिला सन्मान योजनेअंतर्गत ज्या काही महिला प्रवास करतात तर त्यांना देखील हाफ तिकीट ची सवलत प्रवासादरम्यान देण्यात येत असते। तसेच जे काही दिव्यांग व्यक्ती असतील तर त्यांना 1/4चं तिकीट या ठिकाणी प्रवासादरम्यान देण्यात येत असतं। याच प्रकारच्या अनेक सवलती या ST महामंडळामार्फत देण्यात येत असतात। या सवलतीचा जर तुम्हाला भविष्यात लाभ घ्यायचा असेल आणि प्रवास करायचा असेल तर तुमच्यासाठी NCMC कार्ड काढणं हे अनिवार्य असणार आहे। आता हे NCMC कार्ड जर समजा तुम्हाला काढायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कुठे जावं लागेल, तर NCMC कार्ड काढण्यासाठी तुम्हाला ST बस स्थानक ज्या ठिकाणी असतील तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही NCMC कार्ड हे अधिकृत एजंटकडून काढू शकतात, किंवा NCMC कार्ड काढण्यासाठी जे काही बाहेरील प्रतिनिधी नेमलेले असतील तर त्या प्रतिनिधींकडून देखील तुम्ही तुमचं जे काही कार्ड आहे तर ते कार्ड त्या ठिकाणी काढू शकतात। आता याच्यानंतर आपल्यासमोर एक नवीन प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे NCMC कार्ड काढण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागेल। तर त्या ठिकाणी सांगू इच्छितो मित्रांनो, जर समजा तुम्ही अमृत ज्येष्ठ योजनेचा लाभ घेणार असणार किंवा तुम्ही 65 वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती असणार आणि तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक सवलतीचा लाभ घेणार असणार किंवा तुम्ही महिला असणार तर महिला सन्मान योजनेचा लाभ तुम्ही घेणार असणार, तर त्यासाठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल सोबत घेऊन जाणं गरजेचं असणार आहे। एका मोबाईलवरती तुम्ही 5 जे काही NCMC कार्ड आहेत तर त्यांची नोंदणी करू शकतात। एका व्यक्तीसाठी एक कार्ड हे कंपल्सरी असेल। त्याच्यामध्ये त्या कार्डवरती तुमचा फोटो येईल, त्याच्यानंतर कार्डवरती कार्ड नंबर असेल, त्याच पद्धतीने कार्डची व्हॅलिडिटी असेल। तसेच या कार्डची जर आपण मुदत बघितली तर या कार्डची मुदत 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत तुमच्या कार्डची ही मुदत असणार आहे। त्याच्यानंतर जर बघितलं, हे कार्ड तुम्हाला 199 रुपयाला हे मिळणार आहे। कार्ड जर तुम्ही एकदा घेतलं तर कार्ड घेतल्यानंतर तुम्हाला त्या कार्डमध्ये वॉलेट रिचार्ज करावं लागेल। वॉलेट रिचार्ज करीत असताना तुम्ही 50च्या पटीत तुमचं जे काही कार्ड आहे तर ते रिचार्ज करू शकतात। पहिलं रिचार्ज करीत असताना तुम्हाला पहिल्यांदा 100 रुपयाचं रिचार्ज करावं लागेल। रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला जर पुढील रिचार्ज करायचे असतील तर ते तुम्ही 50च्या पटीत, म्हणजे 50, 100, 150, 200 या पटीत तुम्ही त्या कार्डचं रिचार्ज टॉपअप करू शकतात। आता या कार्डचा जर उपयोग बघितला तर तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी करू शकतात। NCMC कार्ड हे फक्त तुम्ही बसमध्येच वापरू शकतात असं नाही, तर NCMC कार्डचा वापर तुम्ही पेट्रोल पंपवरती देखील करू शकतात, किंवा जर समजा तुमच्या NCMC कार्डच्या वॉलेटमध्ये जर बॅलन्स असेल तर ते ATMच्या सहाय्याने तुम्ही पैसे देखील त्या ठिकाणाहून काढू शकतात। त्याच पद्धतीने तुम्हाला कोणतेही ऑनलाईन व्यवहार करायचे असतील तर तुम्ही ATM सारखं NCMC कार्ड हे वापरू शकतात। ही अतिशय चांगली बाब या ठिकाणी देण्यात आलेली। त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर NCMC जर कार्ड आपण घेतलं तर NCMC कार्ड घेतल्यानंतर तुम्हाला बसमध्ये प्रवास करीत असताना पैसे सोबत बाळगण्याची गरज नसणार आहे, जर समजा तुमच्या वॉलेटमध्ये बॅलन्स असेल तर। आता NCMC कार्ड तुमच्याजवळ आहे, परंतु ते रिचार्ज कसं करायचं, ते टॉपअप कसं करायचं, तर त्याला 2 सिस्टम देण्यात आलेले आहेत। पहिली म्हणजे ऑनलाईन वॉलेट आणि दुसरी म्हणजे ऑफलाईन वॉलेट। ऑनलाईन वॉलेट त्या व्यक्तींसाठी ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे। ऑनलाईन वॉलेटमध्ये तुम्ही स्वतःच्या मोबाईलच्या सहाय्याने UPIच्या सहाय्याने त्या ठिकाणी तुमचं जे काही वॉलेट आहे तर ते टॉपअप करू शकतात, रिचार्ज करू शकतात। आणि ऑफलाईन वॉलेट ज्या व्यक्तींचं, ज्या मुलांचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे तर असे व्यक्ती अधिकृत एजंटकडून जे काही आपलं कार्ड आहे तर ते रिचार्ज करू शकतात, टॉपअप करू शकतात, किंवा बसमधील जे काही वाहक असतील तर वाहकांकडून देखील तुमचं जे काही कार्ड आहे तर ते कार्ड तुम्ही त्या ठिकाणी टॉपअप करू शकतात। मित्रांनो, NCMC कार्डची नोंदणी केल्यानंतर साधारणतः 30 दिवसाच्या आत तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही कार्डची नोंदणी केलेली असेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं कार्ड हे मिळणार आहे।
हे कार्ड जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही भविष्यात कोणत्याही प्रकारच्या एस टीच्या सवलतींचा लाभ घेऊ शकणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी हे कार्ड आपलं काढून घ्या. जे प्रवासी सवलतीचा लाभ घेत नसतील, जे पूर्ण तिकिटाने प्रवास करत असतील, ते प्रवासी देखील या कार्डचा उपयोग करू शकतात. जेणेकरून वाहकांशी जे काही सुट्ट्या पैशांवरून जे काही वादविवाद होतात तर ते कमी होऊ शकतात. अतिशय युनिक असं हे कार्ड असणार आहे मित्रांनो. या कार्डसाठी आपण जास्तीत जास्त नोंदणी करून घ्यायची. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ASV मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर देखील करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद मित्रांनो.